नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, बीएड करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी एक महत्त्वाची सूचना आहे। बीएड महाराष्ट्र सरकारची जी सीईटी होती रद्द झालेली आहे। ज्यांनी कोणी फॉर्म भरला असेल तर त्या विद्यार्थ्यांनी लक्षात घ्या, ती सीईटी रद्द होऊन आता केंद्राकडून सीईटी होणार आहे। पूर्ण भारतामध्ये एकच सीईटी होणार आहे। ही जी सीईटी आहे नॅशनल टेस्टिंग एजन्सीकडून होणार आहे। सो तुम्हाला जर तो फॉर्म भरला असेल त्याची फी पण तुम्हाला परत मिळणार आहे। तुम्हाला परत फॉर्म भरण्याची गरज आहे आणि फॉर्म भरण्याची लास्ट डेट खरं म्हणजे उद्याचीच आहे, 16 मार्च लास्ट डेट आहे। सो हा व्हिडिओ ज्यांनी बघितला असेल, याच्या पहिले पण मी सांगितलं होतं, पण एकदा परत न्यूजपेपरला ही त्यांनी जाहिरात दिलेली आहे। इन द सेन्स जाहिरात म्हणजे नोटीस दिलेली आहे की ही सीईटी आता केंद्राकडून होणार आहे। थोडक्यात या व्हिडिओच्या माध्यमातून समजून घेऊया। नवीन फॉर्म भरणे सुरू आहे, तुम्ही आता हे फॉर्म भरू शकतात। परीक्षा पद्धत, निवड पद्धत आणि परीक्षा कधी होणार याबद्दल थोडक्यात अपडेट मी तुम्हाला देतो। बघा, त्या अगोदर मी तुम्हाला सांगू इच्छितो की शिक्षक भरतीमध्ये ज्यांचं डीएड बीएड झालं असेल आणि ज्यांना शिक्षक भरतीमध्ये सहभागी व्हायचं असेल तर टेट 2025 आता येऊ घातलेली आहे। सो त्यासाठी तयारी करत असताना मार्गदर्शनाची तुम्हाला जर गरज असेल तर गुरु 5.0 ची बॅच लॉन्च झालेली आहे। ही बॅच लाईव्ह प्लस रेकॉर्ड आहे, किती वेळेस बघू शकता। 2 वर्षापर्यंत व्हॅलिडिटी आहे। कोर्स ड्युरेशन तसं म्हणलं तर 4 महिन्याचं आहे लाईव्हचं। नंतर ते किती वेळेस बघू शकता, फास्ट फॉलो करून बघा, स्टॉप करून बघा, रिपीटेड बघा, काही प्रॉब्लेम नाही आहे। डेली लेक्चरच्या नोट्स तुम्हाला मिळणार आहे, लेक्चरच्या पीडीएफ नोट्स आहे, तुम्हाला डेली क्लास नोट्स आहे, स्पेशल मेंटॉरिंग अँड डाऊट क्लिअरिंग सेशन पण असणार आहे। फुल लेंथ टेस्ट तुमच्या 100 आहे, टॉपिक वाईज तुम्हाला 400 टेस्ट, अशा 500 टेस्ट तुम्हाला या बॅच बरोबर फ्री मध्ये असणार आहे। स्पेशल रिझनिंग, मॅथ आणि इंग्लिशचे एक्स्ट्रा प्रॅक्टिस सेशन यामध्ये अरेंज केलेले आहेत। रिव्हिजन मॅरेथॉन सेशन आहे, करंट अफेअरचे सेशन आणि पीडीएफ आहे। करंट अफेअरच्या टेस्ट सिरीज पण तुम्हाला अवेलेबल आहे 50% ऑफ मध्ये, म्हणजे 1999 प्लस जीएसटी मध्ये बॅच अवेलेबल आहे। पण जे विद्यार्थी आमच्याकडे टीईटीच्या बॅचला होते त्या विद्यार्थ्यांना मात्र फी मध्ये अजून डिस्काउंट देऊन 1499 प्लस जीएसटी मध्ये बॅच अवेलेबल आहे। सो ही टीम तुम्हाला पूर्ण गाईड करणार आहे, ज्यांनी मागच्या वर्षामध्ये 1000 प्लस विद्यार्थ्यांची निवड केली शिक्षक म्हणून। सो यासाठी तुम्हाला ऍप डाउनलोड करून डायरेक्ट परचेस करायचे। काही शंका असेल तर आमच्या हेल्पलाईन नंबरला आपण कॉल करू शकता। टेस्ट सिरीज बघा अशी असणार आहे, नवीन विद्यार्थ्यांना ज्यांनी बॅच मध्ये नसेल अशा विद्यार्थ्यांना टेस्ट सिरीज जर घ्यायची असेल तर 299 प्लस जीएसटी मध्ये टेस्ट सिरीज अवेलेबल आहे। पण मी सांगतो तुम्हाला बॅच तुम्ही परचेस करा, कारण बॅच वर टेस्ट सिरीज तर आहे आणि बॅच मध्ये प्रॉपर गायडन्स आहे। तुमचे जर मार्क वाढले तर तुमचं सिलेक्शन हवं त्या ठिकाणी होऊ शकतं। सो मार्क वाढले पाहिजे हा प्रयत्न सगळ्यांनी करा। ह्या टेस्ट सिरीज तुम्हाला बायलिंग्वल मध्ये अवेलेबल आहे, 400 प्लस 100 टेस्ट आहे। बघा, इंग्लिश, मराठी, मॅथ, पेडॉलॉजी आणि जीकेच्या 60 टेस्ट आहे आणि रिजनिंगच्या 100 टेस्ट अवेलेबल आहे। यासाठी फक्त तुम्हाला ऍप डाउनलोड करून डायरेक्ट परचेस करायचं आहे किंवा खालच्या नंबरला कॉल करून माहिती घ्यायची आहे। आता मुख्य मुद्द्याकडे घेऊन जातो। 10 मार्चला आलं हे महत्त्वाचं नोटिफिकेशन आहे। हे नोटिफिकेशन दिलं बघा, महाराष्ट्र शासन राज्य सामायिक प्रवेश परीक्षा कक्ष महाराष्ट्र राज्य मुंबई यांनी ही नोटीस दिलेली आहे। जाहीर सूचना कशाबद्दलची, आता हा एक मुद्दा फार महत्त्वाचा आहे। बीएड सीईटी बऱ्याचशा आहेत, 2 वर्षाचं 1 वर्षाचं बीएड पण आहे आणि आता जे मी तुम्हाला सांगतो हे म्हणजे 4 वर्षाचं बीएड, त्या संदर्भात ही सूचना आहे। बाकीच्या ज्या तुमच्या सीईटी आहे त्या ॲज इट इज आहे, त्याबद्दल काही शंका नाही आहे। फक्त 4 वर्षाचं जे बीएड आहे अशाच विद्यार्थ्यांसाठी सूचना आहे, लक्षात घ्या। 4 वर्षीय बीए, बीएससी बीएड एकात्मिक सीईटी 2025 चा अभ्यासक्रमाची सामायिक प्रवेश परीक्षा आणि केंद्रीभूत प्रवेश प्रक्रिया रद्द करण्याबाबत, म्हणजे महाराष्ट्र सरकारने या ज्या सामायिक प्रवेश प्रक्रिया ह्या रद्द केल्या। मग ह्या रद्द काय केल्या तर ही एक्झाम तुमची एकच एजन्सी नॅशनल टेस्टिंग एजन्सीकडून होणार आहे। पूर्ण भारतात एकच एक्झाम होणार, त्यामुळे ही रद्द करण्यात आलेली। यात काय म्हटलेलं आहे थोडक्यात लक्षात घ्या। तुम्हाला एनसीटी कडून ही नोटीस आली आहे। त्यांनी दिनांक 25 जानेवारी 2024 रोजीच्या अधिसूचनेत तसेच जाहीर सूचना दिनांक 5 फेब्रुवारी 2024 अन्वये 4 वर्षीय बीए, बीएससी बीएड एकात्मिक, बघा हा अभ्यासक्रम बंद करून प्रस्तुत अभ्यासक्रम 4 वर्ष एकात्मिक शिक्षण प्रशिक्षण अभ्यासक्रम म्हणजेच ITEP या अभ्यासक्रमामध्ये परिवर्तित करण्याचे विहित केले आहे। तसेच 2025-26 या शैक्षणिक सत्रात 4 वर्षीय बीए, बीएससी बीएड एकात्मिक या अभ्यासक्रमाचे प्रवेश होणार नाहीत असे घोषित केले आहे। हा महत्त्वाचा मुद्दा आहे। प्रवेश होणार नाही या 4 वर्षाच्या कोर्ससाठी, जे की महाराष्ट्र सरकारकडून लागू करण्यात आला होता, तो आता काय केला त्यांनी परावर्तित केलेला आहे। त्यानुसार उच्च आणि तंत्रशिक्षण विभाग मंत्रालय मुंबई यांच्या निर्देशानुसार शैक्षणिक वर्ष म्हणजे याच वर्षी 25-26 पासून 4 वर्षाच्या बीए, बीएससी बीएड एकात्मिक या अभ्यासक्रमाची सामायिक प्रवेश परीक्षा आणि केंद्रीभूत प्रवेश प्रक्रिया रद्द करण्यात येत आहे। आता ही झाली रद्द, आणि खाली काय म्हटलंय, मग ही रद्द झाली पुढे काय झालंय, शैक्षणिक वर्ष 25-26 मध्ये 4 वर्षीय बीए, बीएससी बीएड एकात्मिक सीईटी 2025 अभ्यासक्रमासाठी अर्ज केलेल्या उमेदवारांना नॅशनल टेस्टिंग एजन्सी म्हणजेच NTA द्वारे आयोजित 4 वर्षीय एकात्मिक शिक्षक परीक्षा अभ्यासक्रम
म्हणजेच ITEP अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी राष्ट्रीय सामायिक प्रवेश परीक्षा आता ही झाली रद्द तुमची. कोणती एक्झाम झाली रद्द? जी होणार होती CET तुमची, ती रद्द झाली. आता कोणती झाली आहे? NCET नॅशनल कॉमन एंट्रन्स टेस्ट 2025 साठी ऑनलाईन अर्ज करण्याचे सूचित करण्यात येत आहे. ही रद्द झालेली आहे. ही परावर्तित होऊन आता फॉर्म भरण्याची प्रोसेस चालू आहे आणि उमेदवारांनी exams.nt.ac.in/NCET या संकेतस्थळावर खालील दिलेल्या लिंकवर अर्ज भरावा. सदर अभ्यासक्रमाच्या सामायिक प्रवेश प्रक्रियेचा अर्ज करताना उमेदवारांनी ज्या बँक खात्यातून शुल्क भरलेलं आहे त्याच बँक खात्यावर उमेदवारांना शुल्क परत करण्यात येईल. उमेदवारांनी याची नोंद घ्यावी. आता बघा, तुम्ही जो फॉर्म भरला होता ऑलरेडी, बरोबर, फॉर्म भरला होता, सदर अभ्यासक्रमाच्या सामायिक प्रवेश प्रक्रियेचा अर्ज करताना उमेदवारांनी ज्या बँक खात्यातून शुल्क भरलेला आहे त्याच बँक खात्यावर उमेदवारांना शुल्क परत करण्यात येईल. तो एक मुद्दा नीट लक्षात घ्या. त्यांनी ही साईड पण दिलेली आहे. आता त्यांचं एक परिपत्रक मी तुम्हाला दाखवतो. काही बघा, पाठीमागे हे पण तुम्हाला मी सांगितलं होतं. 9 मार्चला आलेलं प्रभातला ही न्यूज आली होती. BEd साठी आता राष्ट्रीय स्तरावर प्रवेश प्रक्रिया होणार आहे. ते मी तुम्हाला सांगितलं पाठीमागच्या व्हिडिओमध्ये. आता राज्य स्तरावर CET होणार आहे. NCET कडून सूचना आल्या होत्या. CET शुल्क परत मिळणार का? तर शुल्क सुद्धा तुम्हाला परत ते देणार आहेत. ही पण बातमी तुम्हाला मी सांगितली, प्रभातची आहे. विद्यार्थ्यांना फायदा नुकसानावर या संदर्भात शिक्षण तज्ञांचं म्हणणं पण काय होतं सांगितलं होतं. आता फॉर्म भरण्याचा कालावधी किती आहे, फॉर्म कुठे भरायचा, परीक्षा पॅटर्न कधी असणार बघा. फॉर्म भरण्याचा कालावधी कधी आहे? 20 फेब्रुवारी पासून 16 मार्च पर्यंत, म्हणजे अगदी उद्यापर्यंतच आहे. 11:30 पर्यंत तुम्ही फॉर्म भरू शकता. त्यानंतर डेट ऑफ एक्झामिनेशन कधी तुमची? 29 एप्रिल तुमची एक्झाम होणार आहे आणि वेबसाईट सांगितली त्यांनी, ह्या वेबसाईट जाऊन तुम्हाला काय करायचं आहे? फॉर्म भरायचा आहे. त्यानंतर ही एक्झाम जी कशी होणार आहे बघा, लँग्वेज 1, लँग्वेज 2, टेक्निकल ॲप्टिट्यूड, जनरल टेस्ट, डोमेन स्पेसिफिक सब्जेक्ट आहे, सब्जेक्ट 2 आहे, सब्जेक्ट 3 आहे. टोटल क्वेश्चन्स असे असणारे तुम्हाला 181, टोटल मार्क 160 आहे. हे तुम्हाला टू बी चूज अँड फॉर्म. तुम्हाला लँग्वेज वगैरे काय ते सांगितले, चूज करायचे, काही सब्जेक्ट चूज करायचे, काही कंपल्सरी आहे. असा हा पॅटर्न आहे. हा पण मागच्या एक्सप्लेन केला होता तुम्हाला मी. सो अशी एक्झाम तुमची असणार आहे आणि तुम्हाला वेबसाईट जी दिली बघा, exams.ent.ac.in यावर जायचं आहे तुम्हाला. इथे त्यांनी सांगितलं याच्यावर क्लिक करायचं. तुम्हाला जर इथे आवेदन म्हणजे तुम्हाला ऑनलाईन इथे फॉर्म भरायचा असेल ह्या लिंकवर क्लिक करा. तिथे गेलं की तुम्हाला रजिस्ट्रेशन करायचं असतं, पुढची प्रोसेस कंटिन्यू करायची असते. सो सिंपल प्रोसेस आहे, करून टाका, फॉर्म भरून टाका. आता मीडियम एक्झामिनेशनचं मीडियम जे असणार ते बरेच मीडियम, त्यापैकी तुम्हाला मराठीमध्ये पण देता येते का? तर यस, मराठीमध्ये पण देता येते आणि इंग्लिश, हिंदी, इंग्लिशमध्ये पण तुम्हाला एक्झाम देता येणार आहे. सो या संदर्भात तुम्हाला फीज पण बघा, जनरलला 1200 आहे, OBC NCL जनरल EWSला 1000 आहे, SC ST आणि थर्ड जनरलला 650 आहे, दिव्यांग असेल त्यांना पण 650 आहे. सो या संदर्भात मी अपडेट तुम्हाला दिलेली आहे. सो ज्या ज्या विद्यार्थ्यांना अपेक्षित त्यांनी फॉर्म भरून टाका, कारण महाराष्ट्राकडून जी CET घेण्यात येणार ती रद्द झालेली आहे आणि आता नॅशनल टेस्टिंग एजन्सीकडनं ही एक्झाम घेतली जाणार आहे. परत जाताना सांगू इच्छितो की ज्या विद्यार्थ्यांना येणाऱ्या टेटची तयारी करायची असेल तर ही लाईव्ह प्लस रेकॉर्ड बॅच इग्नाइट अकॅडमीकडनं अवेलेबल आहे. यासाठी तुम्हाला काय करायचं आहे, फक्त ॲप डाउनलोड करून डायरेक्ट परचेस करू शकता. काही शंका असेल तर आमचा हेल्पलाईन नंबर आहे 8888 25 61 17 ह्या नंबरला कॉल करू शकता. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, चॅनल सबस्क्राईब करा. पुन्हा व्हिडिओ नेक्स्ट मध्ये. धन्यवाद.